कांग्रेस रायगढ़ जिला अध्यक्ष महेंद्र सेठ गरत के सुखकर्ता निवास स्थान पर 1.5 दिन के गणपति का हुआ आगमन। पूरे परिवार ने बप्पा का किया धूमधाम से स्वागत। देखिए खबरें आज भी के लिए रायगढ़ से सुरेंद्र सरोज की रिपोर्ट। वर्षभर भारत खंड आपण जसं बोलतो तो फार मोठा अफगाणिस्तानपर्यंत भारत होता आणि अगदी तुम्ही सर्व देशामध्ये जर गेलात पूर्वेसचे जे कंबोडिया व्हिएतनामपासून राष्ट्र आहेत हा अतिशय हिंदू धर्म नेपाळपासून सर्व फार मोठ्या प्रमाणात आहे। परंतु भारतवासीय सर्व जगभर आहेत, अमेरिकेपासून न्यूझीलंडपर्यंत सर्व अरब कंट्रीज तुम्ही जाल, साऊथ अमेरिका, साऊथ आफ्रिका आणि सगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाचं आज मोठ्या जोशामध्ये आगमन होत असते। ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं आगमन होत असते आणि महाराष्ट्रभर सर्व जे लोक ज्यांचे नातेवाईक आहेत ते या निमित्ताने येत असतात, कारण गणपती फेस्टिवल फार जोरामध्ये सेलिब्रेट केलं जातं म्हणून। आणि यावेळेला महत्त्वाचं असं आहे का कैलास मानसरोवरची दुसऱ्या टप्प्याची यात्रा करण्याची संधी मिळाली। बाप्पाच्या आशीर्वादानं अतिशय कठीण अशी जी परिक्रमा आहे ती पूर्ण करण्याचा मला योग मिळाला। पण यावरचे बाप्पा अतिशय विशिष्ट आहेत। आपण सर्वांना तुम्ही जेवढे आले त्यांच्यावर कैलास मानसरोवर जलाचा छिडकाव आपल्या गुरुजींच्या माध्यमातून करण्यात आला, कारण आपण एकच आहे का वसुदैव कुटुंब, आपण ज्या पद्धतीनं हे जगच आपलं घर आहे आणि सर्वांचं कल्याण झालं पाहिजे आणि ही भूमिकाच घेतली। जसं आपण सांगितलं की 2003 मध्ये गणपती बाप्पाची आराधना किंवा सुरुवात ही आईवडिलांच्या हस्ते आपण जुन्या घरामध्ये केलेली होती आणि आज आपण तुम्ही धरा काय याच्यामध्ये जवळजवळ 20-22 वर्ष आज याला होत आहेत आणि एवढी भरभराट गणपती बाप्पाच्या माध्यमातून झाली का निश्चितपणे बाप्पांचा आधार आपण माहीत आहे। आपण जिथं उभं तर नावच सुख करता आहे। समोर तुम्ही पाहिलं तर सिद्धिविनायक आहे, पुढे गेलं तर रिसॉर्ट नाव वक्रतुंड आहे। आपण गणपती बाप्पांचा आणि हे त्याचं घर आहे, आपलं नाही, आपण तो मालक आहे, आम्ही नोकर समजून काम करतो। या सुखकर्त्यामध्ये जो पण गोरगरीब येईल त्याला मदत करण्याची ताकद दे एवढंच मागतो आणि इथून खाली येताना कोण रिकामा परत जात नाही एवढीच आमची आराधना असते आणि त्याच्यामुळेच आमचं आयुष्य सुखकर झालं आहे। सर्व कुटुंबाचा आता इथं आपण पाहिले सर्व माझे चुलत बंधू आहेत, 8 काका आहेत, सगळ्या प्रॉपर्टीज अडकलेल्या होत्या। बाप्पाच्या आशीर्वादानं सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या। म्हणजे आज तुम्ही जाऊ का आमच्या आजोबांची जे नारायण देव घर त्यांची कृपा आहे, 100-200 कोटीची प्रॉपर्टी या 8 मुलांमध्ये आणि त्याच्या नातवंडांमध्ये आजी सगळं एन्जॉय करतात, तर ते नारायण देव त्यांची आमच्या कृपा आहे, आमच्या वडिलांच्या आणि आमच्या काकांची सर्वांची कृपा आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादानं सगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थित मार्गी लावण्याचं कामसुद्धा मला करता आलं, कारण मी कुटुंबाचा प्रमुख आहे। शेवटी मी पुढं आहे तर महेंद्र घरात पुढे जाऊन जमत नाही, तर त्याच्यावरचे सर्व नातेवाईक गेले पाहिजे, भावकी गेली पाहिजे, गावकी गेली पाहिजे, गाव सगळ्यात सुंदर गाव बनवू शकलो ही बाप्पाची कृपा आहे। का हे नवी मुंबईमध्ये जेवढे टॉपर सगळे नेते आहेत दिग्गज त्यांच्या गावांमध्ये जा आणि महेंद्रगडच्या गावातमध्ये या, त्याचं प्रवेशद्वार 1 कोटीचे केले। सगळं जे आहेत अगदी डोहाळे जेवण, वाढदिवस, कुठलाही कार्यक्रम करा फ्री ऑफ कॉस्ट, कुठेही मिळत नाही व्यायामशालेपासून आणि स्वच्छ सुंदर असं गाव बनवण्याचं काम केलं। चांगलं मैदान, 2 तलाव असतील, सुंदर आता मोठं 8 कोटीचं मंदिर आकार घेते, ते शेवटच्या टप्प्यात आहे, आता काय सुरू झालं आहे। ही सगळी कामं करताना गावकी भावकी कुटुंब सगळ्यांना समजलं, परंतु हा जगच माझं कुटुंब आहे समजून मला काम करावं लागतं। मी नेपाळमध्ये गेलो तर लोकांच्या अपेक्षा आहेत, मी लंडनमध्ये गेलो तरी अपेक्षा आहेत, म्हणजे जगाचा नेता होण्याचा मान बाप्पाच्या निमित्ताने यावेळेला मोरोक्कोच्या अधिवेशनामध्ये मी निवडून आलो। म्हणजे तुम्ही जरा का 9.5 कोटीच्या मोठ्या अशा बलाढ्य महासंघावर इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशन निवडून येतं, मग कधी स्वप्नात जे पाहिलं नाही ते केलं। पहिली 18ची जी कैलास मानसरोवर यात्रा आम्ही दोघांनी सपत्नीक केली, त्यानंतर एवढा फरक पडला आणि आता यात्रेला गेलं तर अनेक लोकांनी विचारलं का इथून माणूस मरतो परत जात नाही, तर तुम्ही पुन्हा काय यात्रा करताय?
झालं एवढा भरभरून दिला का माझ्या डोक्यात डोकंच चालत नाही का घर नवीन जुना बंगला होता तोडून नवीन बंगला बांधावा लागला, छप्पर पाडके दिला आणि एवढ्या लोकांचा भला करता आला. हजारो लोकांना आपण घरांना मदत केली असेल, गोरगरिबांना मदत केली असेल, डायलिसिस वगैरे आणि अनेक मुलाच दत्तक घेऊन आपण काम करतोय. तर आपण माझं जे जगणं आहे ते बाप्पाच्या आशीर्वादानं जगासाठी आहे, स्वतःसाठी नाही आहे. आणि जो कोण गोरगरीब येईल त्या गरिबांसाठी आहोत. आणि म्हणून बाप्पा स्पेशल आहेत का बाप्पाच्या आशीर्वादानं ताकद वाढत जाते, वृद्धिंगत होते. आता कैलास 2 झाला म्हणजे आता ताकद तुम्ही समजा का कैलास 2 मी अजून डबल पॉवर आली. आणि ती कशासाठी पॉवर मागतो? ती मला कोणाचं वाईट करण्यासाठी नाही, जनसामान्याचं भलं करण्यासाठी आहे. आणि म्हणून डोक्यावर देवाचा हात आहे. आणि म्हणून अनेक लोक जोडले गेलेत आणि हा बाप्पाच्या माध्यमातून अनेकांचं कल्याण, जे काय पददलित आहेत, गोरगरीब आहेत, त्यांच्यासाठी काम करावं. आणि बाजूला जे उभे आहेत ते एक महालक्ष्मी उभी आहे, तिच्या आशीर्वादाने माझ्याकडे पैसा आला. मी सगळीकडे सांगतो का शुभांगीबरोबर लग्न झालं पण या मला आणि या संसाराला आकार आला आणि पैशांची कधी कमी पडली नाही. आणि ती फक्त लक्ष्मीसारखी अशी तथास्तू बसली असते, काय बोलत नाही, काय नाही, सगळा तिच्या नावावर असेल पण कधी तिची सही ब्लाइंड सगळे आम्ही घेतो, कधी विचारत नाही. पण तिच्यामुळं हा संसार चांगला झाला बाप्पाची आणि आम्हाला संस्कार तिने आणले आणि म्हणून निश्चितपणे तिचं पाठबळ आहे. आणि म्हणून